बँकेची सर्वसाधारण सभा झाली तर या सभा कशी गाजली, काय तुम्ही काय सांगाल या संदर्भात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेची 28वी ॲन्युअल जनरल मीटिंग आज नुकतीच आता पार पडलेली आहे. या सभेला जवळजवळ 150 लोक हजर होते. सर्व संचालक मंडळही हजर होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेच्या प्रगतीचा अहवाल आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे. बँकेची प्रगती जर बघितली आपण तर बँकेचं शेअर कॅपिटल हे 3 कोटीचं आहे, म्हणजे 300 लाखाचं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 256 लाखाचा भरणा झालेला आहे. सभासद संख्या ही 6300च्या वर झालेली आहे. त्याच्यानंतर रिझर्व्स हे 215 लाखाचे आहेत आणि या ठिकाणी डिपॉझिटचा जो ग्रोथ झालेला आहे तो अत्यंत उत्तम असा डिपॉझिटचा ग्रोथ झालेला आहे. ॲक्च्युली कासा डिपॉझिट जे आहे ते 190 लाखांना वाढलं आहे, ते 29% ग्रोथ आहे. त्याच्यानंतर टोटल डिपॉझिटचा ग्रोथ हा 49% आहे. 17.53 कोटीवरनं हे टोटल डिपॉझिट ह्या 26.13 कोटी आपली झालेली आहे आणि ॲडव्हान्सेसचा ग्रोथ हा त्याच्यापेक्षा चांगला झालेला आहे. 11 कोटीवरनं 19 कोटी 29 लाखावरती आपली बँक गेलेली आहे. म्हणजे 860 लाखाचं डिपॉझिटचा ग्रोथ, 829 लाखाचा क्रेडिटचा ग्रोथ, असा ग्रोथ झाल्यामुळे बेसिकली ही बँक जी मागच्या 13 वर्षापासून जी संचित तोट्यामध्ये होती, जो 147 लाखाचा संचित तोटा होता, तो संचित तोटा 31 मार्च 2023 रोजी संपूर्णपणे भरणा झालेला असून ही बँक शुद्ध नफ्यामध्ये आलेली आहे. ही पहिल्यांदा मोठी गोष्ट आहे की ज्या बँकेचा 13 वर्षापासूनचा संचित तोटा होता त्या बँकेला प्रॉफिट यावेळेस मिळालेला आहे. आता हा प्रॉफिट मिळालेला असताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठल्याही संस्था जर चालायची असेल तर ते प्रॉफिटमध्ये चालली पाहिजे. तर प्रॉफिटवर बँकेचा जर विचार केला तर बँकेला जर प्रॉफिट कुठला मिळत असेल तर त्या ॲडव्हान्सेसमधून ॲडव्हान्सेस देत असताना आम्ही या गोष्टी बघितल्या की जे काही ॲडव्हान्सेस आपण देतो ते क्वालिटेटिव्ह, म्हणजे त्याच्यामध्ये गुणवत्तेचे सगळे प्रपोजल घेतले पाहिजे. गुणवत्ता नसेल तर ते प्रपोजल आपण करत नाही आणि गुणवत्ता तपासत असताना ते प्रपोजल नियमाप्रमाणे बसतं की नाही, रिपेमेंट कॅपॅसिटी त्या ग्राहकाची आहे की नाही, रिपेमेंट व्यवस्थित आहे की नाही, रिटायरमेंटचं एज त्या ग्राहकाचं किती आहे, हे सगळे बघून ते प्रपोजल तयार करतं. अप्रायझल नोट तयार होतं. त्याच्यानंतर ते क्रेडिट अप्रायझल कमिटीकडे जातं, क्रेडिट अप्रुव्हल कमिटीकडे जातं आणि त्याच्यानंतर सँक्शन होऊन त्या क्रेडिटचं डिस्बर्समेंट होतं. त्याच्यानंतर डिस्बर्समेंट झाल्यानंतर सुद्धा डॉक्युमेंटेशन प्रॉपर झालं की नाही हे बघतो. अशा पद्धतीनं हे क्रेडिटचं अप्रायझल झाल्यामुळं जे काही लोन ह्या बँकेने केले, म्हणजे गेल्या वर्षभरात जर बघितलं आपण जर 1540 लाखाचे टोटल डिस्बर्समेंट आपली झालेली आहे. म्हणजे आपल्याला जरी ग्रोथ ही फक्त 8 कोटी 29 लाखाची दिसत असली तरी टोटल डिस्बर्समेंट हे 15.5 कोटीचं झालेलं आहे. त्याच्यामुळं गेल्या वर्षीचा जो काही आपला जो नफा आहे तो 69 लाखाचा आपल्याला शुद्ध नफा गेल्या वर्षी आहे. त्याच्यानंतर एमपीएचं जर पर्सेंटेज आपण बघितलं तर 132 लाखावरनं आपण 122 लाखावरती आलेलो आहोत. म्हणजे एमपीएचं आपलं रिडक्शन झालेलं आहे आणि ग्रॉस एनपीए आणि नेट एनपीए जर बघितलं तर आपला ग्रॉस एनपीए 5.29% आणि नेट एनपीए 1.29%. म्हणजे ओव्हरऑल जर आपण एनपीएचं पर्सेंटेज बघितलं तर इतर बँकांपेक्षा हे आपली पोझिशन अत्यंत चांगली आहे. त्याच्यानंतर दुसरा एक ॲडस्टिक महत्त्वाचा असतो की प्रोव्हिजन कव्हरेज रेशो, म्हणजे एनपीए जे आपले आहेत त्याला आपण किती टक्के त्याच्यासाठी आपण पैसे बाजूला काढून ठेवलेले आहे. तर आपण 89 लाख म्हणजे 98 लाख रुपये आपण बाजूला काढून ठेवलेले आहे 122 लाखाच्या अगेन्स्ट आणि आपला तो कव्हरेज रेशो हा 81% आहे. अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा जर आपण संबंध बघितला तर आपल्याला लक्षात येईल की ह्या संबंध बँकेचा ऑल ओव्हर इंडिया जर बघितलं तर तो 73% प्रोव्हिजन कव्हरेज रेशो आहे. ही मार्च 2023ची रिझर्व्ह बँकेकडून आलेली आहे. कदाचित या वर्षात वाढला असेल परंतु त्याच्यापेक्षाही आपण वरती जावं म्हणून आम्ही 81% पर्यंत तो ग्रोथ आपण ठेवलेला, तो PCR कव्हरेज आपण रेशो ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की एक कॉर्पोरेट गव्हर्नन्स किती चांगल्या पद्धतीने आपण बोर्डामध्ये काम करतो आहे, कशा पद्धतीने आपण कंट्रोल एक्झरसाइज करतो, ॲडव्हान्सेस कसं कंट्रोल करतो. त्याच्यानंतर जी इन्फॉर्मेशन सिमेट्री असते, आरबीआयला जे काही इन्फॉर्मेशन आपल्याला पाठवायचं असतं, क्वार्टरली मिटिंग्स होतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासमोर आणि त्या ठिकाणी ह्या बँकेचं मागच्या 3 महिन्यामध्ये काय प्रोग्रेस झाली आहे तो प्रोग्रेस आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऑफिसर्स बरोबर शेअर करतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऑफिसर्सने सुद्धा आपल्या बँकेची प्रगती आणि एकंदरीतच अचिव्हमेंट हे अप्रिशिएट केलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या बँकेवरती 2019 मध्ये निर्बंध लागले होते सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्कमध्ये
की ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त खर्च करता येत नाही, कॅपिटल एक्सपेंडिचर करता येत नाही, त्याच्यानंतर ब्रँच एक्सपेन्शन करता येत नाही, रिस्की बिझनेस करता येत नाही, असे बरेचसे निर्बंध त्याच्यामध्ये असतात. ते निर्बंध उठवण्यासाठी आम्ही बँकेला लगेच पत्र लिहिलेलं आहे. कदाचित काही पुढच्या 15-20 दिवसामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परत इन्स्पेक्शन बँकेचं करू शकेल आणि त्याच्यानंतर नागपूरचं ऑफिस मुंबईला हे रिकमेंडेशन करून आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे सुपरवायझरी ऍक्शन फ्रेमवर्कचे जे काही निर्बंध आहेत ते सुद्धा आपले निघून जातील आणि त्याच्यामुळं आपल्या बँकेचा जो प्रोग्रेस आहे जो आता एवढे दिवस थांबलेला होता, सो ते ब्रँच एक्सपेन्शन असेल, रिक्रुटमेंट असेल किंवा अजून काही आपल्याला अपग्रेडेशन करायचं असेल, टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकू. आणि ओव्हरऑल आपण जर बघितलं तर कोऑपरेटिव्ह बँका, अर्बन कोऑपरेटिव्ह बँकामध्ये जे अविश्वासाचं वातावरण आहे ते अविश्वासाचं वातावरण बघता आपल्याला काही संधी पण मिळाली याच्यामध्ये. त्या संधीचा आपण फायदा घेऊन आपल्या बँकेची प्रोग्रेस कशी करता येईल हे आम्ही सर्व संचालक मंडळ आम्ही तिथे बघत असतो. आणि मला अशी खात्री आहे की ह्या बँकेची प्रोग्रेस ही गुणात्मक तर म्हणजे क्वालिटेटिव्ह तर होईलच, म्हणजे संख्यात्मक प्रोग्रेस तर होईलच, पण गुणात्मक जी काही प्रोग्रेस आहे ती इतर कुठल्याही बँकेत आपल्याला दिसणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांच्या नावानं असलेली बँक ही अत्यंत नावारूपाला येणारी बँक आहे. कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की ह्या देशामध्ये जर लोकशाही नांदायची असेल खऱ्या अर्थानं तर ह्या ठिकाणी आर्थिक समता आणणं खूप गरजेचं आहे. म्हणून बँक ही सर्वसामान्य माणसाला लोन देऊन त्याच्या जीवनाचा स्तर कसा उंचावता येईल, त्याचे काही छोटे उद्योगधंदे असतील, त्याचं काय घर असेल, मुलाचं शिक्षण असेल, काही वैयक्तिक काही खर्च असतील, अशा लोकांचं उत्थान करण्याचं काम, सर्वसामान्य माणसाचं काम ही बँक करत आहे. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की सर्वांनी जर सहकार्य केलं, सगळ्या डिपॉझिटरनी आणि आपले पैसे जर ठेवी जर पण इथे ठेवले तर बँकेची कर्ज देण्याची क्षमता वाढेल आणि बँक सर्वसामान्य माणसाच्या जे काही आकांक्षा आहे ते निश्चित पूर्ण करेल. मला खात्री आहे की ह्या बँकेची